आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राजीव गांधी भवन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधन विभागाने रंगेहात ताब्यात घेतल्याची घटना आज 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजच्या दरम्यान घडली असून राजेंद्र बोरगडे असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे। लाचखोर राजेंद्र बोरगडे यांना ECB कार्यालयात दाखल केले असून बोरगडेची चौकशी सुरू आहे। दिव्यांग दुकान चालकाकडून 7,000 रुपये लाच घेताना महानगरपालिकेचा लिपिकाला रंगेहात पकडले आहे। दिव्यांग दुकान चालकाची गाडी सोडून देऊन सांगत 18,000 लाचेची मागणी केली होती। त्यानंतर 7,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधन विभागाच्या पथकाने अटक केली आहे। लाचलुचपत विभागाची ही नाशिकमध्ये 2 दिवसात दुसरी मोठी कार्यवाही आहे। 2 दिवसांपूर्वी शिन्नरच्या नायब तहसीलदाराला 2.5 लाख घेताना अटक केली होती। DPA न्यूज रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।